नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि काहीशा कटू सत्यावर थेट बोलणार आहोत। तुम्ही रोज त्याच्यासाठी जीव ओतता, त्याची काळजी घेता, त्याला हसवण्यासाठी धडपडता, पण तुमच्या त्या एका मेसेजला तो सहजपणे दुर्लक्ष करतो। तुम्ही त्याच्या आयुष्यात विशेष स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक प्रयत्नाची पराकाष्ठा करता, पण तो तुमच्या भावनांना सहज उपलब्धता मानतो। जेव्हा तुम्ही त्याच्या मागे धावता तेव्हा तुमचं मूल्य तुमच्या नकळत कमी होत जातं। मी जाणते तुमच्यापैकी अनेक जणी आज आतून तुटलेल्या असतील, तुमचा आत्मविश्वास खचलेला असेल, तुम्हाला वाटत असेल माझ्यामध्येच काहीतरी कमी आहे का? नाही, हे थांबवा। तुमच्यामध्ये कोणतीही कमी नाही। तुमचा प्रश्न केवळ प्रेमाचा किंवा नात्याचा नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाचा आहे। आणि मी तुम्हाला ठामपणे सांगते, हा त्याचा खेळ नाही, हा तुमचा खेळ आहे। आजपासून तुम्ही त्याची निवड नाही तर त्याची गरज बनाल। तो तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर आता त्याला तुमच्या आयुष्यातून गायब होण्याची भीती वाटेल। हा प्रवास केवळ नातं वाचवण्याचा नाही, तर तुमच्या अखंड स्वयशक्तीला जागृत करण्याचा आहे। जेव्हा तुम्ही हे सूत्र वापराल तेव्हा तो केवळ तुमच्याकडे आकर्षित होणार नाही, तर तुमच्या प्रेमाची भीक मागेल। कारण तुम्ही आता उपलब्ध नव्हे तर अमूल्य बनणार आहात। हा केवळ पूर्णपणे पलटवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या जीवनाचे केंद्र बदलावे लागेल। आपले सर्व लक्ष त्याच्याकडून काढून स्वतःकडे वळवावे लागेल। आणि म्हणूनच आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे भाग 1, पाठलाग सोडा, मूल्य वाढवा। तुमच्या जीवनाचे केंद्र तुम्हीच। आपल्या या बदलाची खरी सुरुवात होते ती आपल्या जीवनाचे केंद्र बदलण्याने। तुम्ही जितका जास्त पाठलाग कराल तितकं तुमचं स्वतःचं मूल्य कमी होईल, हे लक्षात घ्या। पाठलाग करणारी व्यक्ती ही कधीच विजयी ठरत नाही, ती नेहमी मागणी करणारी भूमिका स्वीकारते। माणसाची प्रवृत्ती असते, जी गोष्ट सहज मिळते तिची किंमत नसते। सोनं, हिरे किंवा दुर्मिळ कलाकृती त्या महाग असतात, कारण त्या सगळ्यांसाठी उपलब्ध नसतात। म्हणून तुमच्या मनात हे बिंबवा, तुम्ही एक लक्झरी आहात, साधी सोय नाही। तुमच्या या अस्तित्वाची किंमत कोणा दुसऱ्याने ठरवायची नाही, ती तुम्हीच ठरवायची आहे। यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या स्वला तुमच्या आयुष्याचं केंद्र स्थापित करा। आजच्या आज तुमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीतून त्याला तात्काळ खाली उतरवा आणि स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवा। याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वार्थी बनता, याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्मसन्मान निवडता। तुमचं मूल्यवान वेळ आणि ऊर्जा जी तुम्ही त्याच्या मेसेजची वाट पाहण्यात घालवत आहात ती ताबडतोब थांबवा। तीच ऊर्जा तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये आणि तुमच्या स्वतःच्या विकासात गुंतवा। जिममध्ये जा, नवीन भाषा शिका, नवीन कौशल्य आत्मसात करा। तुमच्या कामात, तुमच्या छंदात इतकी उत्कृष्ट बना की लोक तुमच्याबद्दल चर्चा करतील। जेव्हा तो पाहतो की तुमच्याकडे स्वतःचे मोठे आणि आकर्षक आयुष्य आहे तेव्हा त्याला जाणवते की तुमच्या आयुष्यात त्याचे स्थान सर्वात महत्त्वाचे नाही तर एक महत्त्वाचे आहे। ही जाणीव त्याला तुमच्याकडे खेचते, कारण तो तुमच्या संपूर्ण आयुष्याचा भाग बनू इच्छितो, केवळ तुमचा आधार नाही। आणि या आंतरिक गुंतवणुकीमुळेच तुमच्या अस्तित्वाची दुर्मिळता निर्माण होते। सहज उपलब्धता ही तुमच्या मूल्याची सर्वात मोठी शत्रू आहे। तुम्ही आता इतक्या व्यस्त आहात, इतके आकर्षक आणि इतक्या आनंदी आहात की तुम्ही त्याच्या मेसेजला लगेच उत्तर देऊ शकत नाही। त्याला थोडा वेळ वाट पाहायला लावा, त्याला विचार करण्याची संधी द्या। तो विचार करेल ती बिझी आहे, ती काय करत आहे, ती माझ्याशिवाय आनंदी आहे का? तुमच्या शांततेमुळे आणि तुमच्या वेळेच्या योग्य व्यवस्थापनामुळे त्याच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण होतात आणि तो तुमच्याबद्दल जास्त विचार करू लागतो। तुमचे कॉल तुमच्या वेळेनुसार उचला। त्याला जाणून द्या की तुमच्याकडे त्याचे बोलणे ऐकण्यापेक्षा अधिक महत्त्वाची कामे आहेत। तुमच्या वेळेचा आदर करा, कारण वेळ हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे। ही दुर्मिळता तुम्हाला एक आकर्षक रहस्यमय व्यक्तिमत्वात रूपांतरित करते। तुम्ही त्याच्यासाठी वाचायला सोपे असलेले उघडे पुस्तक नसावेत, तुम्ही एक बंद डायरी बना। तुमच्या मनात कायम चालले आहे, तुमच्या आयुष्यातले ध्येय काय आहेत हे त्याला पूर्णपणे कळायला नको। तुमच्या प्रत्येक बोलण्यात आणि वागण्यात थोडं रहस्य ठेवा। जेव्हा तुम्ही अंदाज लावता येणार नाही अशा प्रकारे वागता तेव्हा तो तुमच्याबद्दल जास्त उत्सुक असतो। ही उत्सुकता त्याला भावनिक गुंतवणूक करायला लावते, कारण त्याला तुमच्यातील हे गूढ उकलण्याची इच्छा असते। तो तुमच्याकडे खेचला जातो, कारण तुम्ही आता त्याच्यासाठी एक लक्ष्य आहात। तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने अपग्रेड करता तेव्हा तो तुमच्याकडे पाहण्याची त्याची नजर
आपोआप बदलते. आता तो तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर आकर्षण म्हणून बघेल. हीच तुमच्या स्वशक्तीची सुरुवात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला आतून इतकं अमूल्य बनवता आणि दुर्मिळता निर्माण करता, तेव्हा साहजिकच तुमच्या नात्याचे बाह्य नियम बदलतात. यापुढे तुम्ही केवळ स्वीकारणार नाही तर तुम्ही नियम ठरवाल. आणि यासाठीच आपला पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे भाग 2. नात्यातील सत्ता समीकरण बदला. त्याला तुमच्या मूल्याची जाणीव करून द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला आतून इतकं अमूल्य बनवता तेव्हा साहजिकच नात्याचे बाह्य नियम बदलण्याची वेळ येते. आतापर्यंत तुम्ही त्याला स्वीकृती आणि मान्यता देत होता आणि तो तुमचा स्वीकार करत होता, पण आता हे समीकरण पूर्णपणे बदलायची वेळ आली आहे. त्याला हे स्पष्टपणे शिकवायची वेळ आली आहे की कोणतेही निरोगी नातं हे केवळ आणि केवळ समान प्रयत्नावर आधारित असतं. जर प्रयत्न एकतर्फी असतील तर ते नातं नाही, ती तुमच्या आत्मसन्मानाची होणारी पायमल्ली आहे. या बदलासाठी एक अत्यंत सोपा पण जबरदस्त प्रभावी नियम वापरायचा आहे, तो म्हणजे आरसा नियम. हा नियम सुरासाठी नाही तर नात्यात संतुलन आणण्यासाठी आहे. तो तुमच्याशी जसा वागतो अगदी तसंच तुम्ही त्याच्याशी वागा. यात कोणतीही कृत्रिमता नको. जर तो तुमच्या मेसेजला सीन करून सोडत असेल किंवा उशिरा उत्तर देत असेल तर तुम्हीही त्याच्यासाठी लगेच उपलब्ध होऊ नका. त्याला त्याची वागणूक आरशात पाहू द्या. तसेच जर तो संवादात केवळ हं, ओके, कूल असे कोरडे शब्द वापरत असेल तर तुम्हीही तुमच्या बाजूने भावनिक ऊर्जा काढून घ्या. तुम्हीही तितकाच कोरडेपणा आणा. जेव्हा त्याला कळेल की तुम्ही त्याच्या एकतर्फी वागणुकीला स्वीकारणार नाही तेव्हा त्याचा अहंकार दुखावतो. तो विचार करतो, हे काय चाललंय, ही माझ्यासारखी का वागतीये, हिला माझी पर्वा नाहीये का. हा विचारच त्याला अस्वस्थ करतो आणि तो तुमच्याकडे खेचला जातो. पण हा आरसा नियम वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या भावनांवर संपूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल. ज्या स्त्रिया भावनिकदृष्ट्या नियंत्रित असतात त्या अधिक शक्तिशाली मानल्या जातात. जेव्हा तो तुम्हाला चिडवण्याचा किंवा तुमच्याकडून मोठी भावनिक प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करतो, उदाहरणार्थ दुसऱ्या मुलीची गोष्ट सांगणे किंवा तुमच्या तक्रारीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे, तेव्हा शांत राहा. कोणतीही मोठी प्रतिक्रिया देऊ नका. फक्त स्मित करा, विषय बदला किंवा शांतपणे तिथून निघून जा. तुम्ही हे दाखवून देता की माझा आनंद तुझ्या प्रतिक्रियावर किंवा वागणुकीवर अवलंबून नाही. तुम्ही त्याच्यासाठी एक कोड बनता ज्याला डिकोड करणे त्याला जमणार नाही. ज्या पुरुषाला नियंत्रण करणे कठीण आहे अशा स्त्रीकडे तो अधिक आकर्षित होतो, कारण ती दुर्मिळ आणि अखंड असते. तुमचं हे भावनिक नियंत्रण तुम्हाला शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन जातं, तो म्हणजे त्याला स्वीकृती आणि मान्यता देणे. थांबवणे. तुम्ही त्याला सतत मान्यता देणे बंद करा. त्याला त्याचे अस्तित्व महत्त्वाचे आहे हे जाणून देण्यासाठी तुम्ही धडपड करणे थांबवा. तुमच्याकडून मिळणारा आदर, तुमची स्तुती आणि तुमची उपस्थिती आता दुर्मिळ बनली आहे. तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा आनंद हा आतून येतो. जेव्हा त्याला ही स्वीकृती मिळणे बंद होते तेव्हा त्याचे इगो आणि त्याचे मन ते परत मिळवण्यासाठी तुमच्याकडे धावेल. त्याला तुमच्या मूल्याची जाणीव होईल. लक्षात ठेवा, तुम्ही हे सूड म्हणून नाही तर आत्मसन्मान म्हणून करत आहात. तुमचे उच्च मूल्य स्थापित झाल्यावर त्याची प्रतिक्रिया हीच असेल. तो तुमच्या प्रेमाची भीक मागेल, कारण त्याला तुमच्यातील ती शक्ती हवी असेल जी त्याला तुमच्याशिवाय मिळत नाही. तुम्ही केवळ नात्याचे नियम नाही बदलत तर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाची व्याख्या बदलत आहात. हा बदल बाहेरील कृतींनी सुरू होतो, पण तो कायम टिकवण्यासाठी आपल्याला आत्मिक शक्तीचा आधार हवा. यासाठीच आपला सर्वात निर्णायक टप्पा आहे भाग 3, आंतरिक शक्ती आणि अटूट आत्ममूल्य. नात्यातील हे सर्व नियम बदलल्यानंतरही हा बदल कायम टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या आतून शक्तिशाली असणे आवश्यक आहे. तुमची शक्ती आणि तुमचे मूल्य हे कोणत्याही पुरुषाच्या मान्यतेवर किंवा स्वीकारावर अवलंबून नाही. ही शक्ती तुमच्या आत्म्याच्या अस्तित्वात आहे. यासाठी सर्वात आधी तुमच्या मनात असलेली मी अपूर्ण आहे ही भावना कायमची काढून टाका. रोज काही मिनिटे स्वतःसोबत शांत बसा. याला आंतरिक शांतता निर्माण करणे म्हणतात. शांत बसून तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या ध्येयावर आणि तुमच्यातील सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. पाठलाग करण्याची वृत्ती नेहमी भीतीतून येते. तो मला सोडून जाईल किंवा तो माझ्यासाठी पुरेसा नाही. पण जेव्हा तुम्ही आंतरिक शांतता आणि विश्वास प्राप्त करता तेव्हा तुम्हाला हे सत्य कळते, जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्याकडे निश्चितच येईल. हा विश्वास तुम्हाला शांत आणि निर्भय बनवतो. ही शांतता तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या वागणुकीत एक वेगळी चमक आणते. ही आंतरिक शांतता तुमच्या ऊर्जेला अपग्रेड करते. तुमची ऊर्जा ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमचा आत्मविश्वास, तुमचा आनंद आणि तुमची आत्मनिर्भरता ही उच्च ऊर्जा कंपन आहे. तुम्ही नकारात्मक विचारामध्ये किंवा दुःखात राहिल्यास तुमची ऊर्जा कमी होते.
आहे, पण जेव्हा तुम्ही सकारात्मक आणि स्वयंपूर्ण असता तेव्हा तुमची कंपनी उंच होतात. कमी ऊर्जेचे लोक जे तुम्हाला दुर्लक्ष करत आहेत, तुमच्याशी जुळून घेऊ शकत नाहीत, त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला बदलावे लागेल किंवा ते आपोआप तुमच्यापासून दूर होतील. ही शक्ती कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या प्रेमावर अवलंबून नसते आणि जेव्हा तुमची ऊर्जा उच्च होते तेव्हा तुम्ही निवड करणारी व्यक्ती बनता. तुम्ही प्रेमाची मागणी करत नाही तर निवड करता. तुम्ही त्याला हे दाखवून देता की त्याच्या प्रेमासाठी तुम्ही उत्सुक आहात पण गरजू नाही. तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यात स्थान देता पण तुम्ही त्याला तुमच्या आयुष्याचे केंद्र बनवत नाही. या भूमिकेतील बदल त्याला प्रचंड आकर्षक वाटतो, कारण तुम्ही आता एक आव्हान आणि एक संधी आहात, सवय नाही. प्रिय मैत्रिणींनो, आजचा हा प्रवास तुमच्या स्वला पुन्हा स्थापित करण्याचा होता. तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे पर्याय नाही, तर तुम्ही एक अमूल्य शक्ती आहात. आता तुमच्या आयुष्यातील पाठलाग करणे थांबवा आणि तुमच्या उत्कृष्ट आवृत्तीकडे धावणे सुरू करा. जेव्हा तुम्ही स्वतःला इतकं शक्तिशाली, इतकं आनंदी आणि इतकं संपूर्ण बनवाल तेव्हा तो तुम्हाला दुर्लक्ष करण्याची चूक करणार नाही. तुमचा आत्मविश्वास तुमच्या डोळ्यात दिसू द्या. तुमच्या आत्मसन्मानाची सीमा इतकी मजबूत ठेवा की त्याला ती ओलांडण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल आणि याच प्रयत्नातून तो तुमच्या प्रेमाची खरी किंमत ओळखेल. तो तुम्हाला केवळ प्रेमच नाही तर आयुष्यभर आदरही देईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा केवळ तुम्हीच नाही बदलत, तर जगाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. तुम्ही एक अमूल्य शक्ती आहात. आता हातात हात घालून माझ्यासोबत आत्मप्रतिज्ञा करा. मी आता मागणी नाही तर निवड करेन. माझा आत्मसन्मान माझ्या प्रेमापेक्षा मोठा आहे. मी माझ्या आनंदासाठी कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही. स्वतःची काळजी घ्या आणि शक्तिशाली व्हा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.